मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि संध्याकाळचे वाजलेत 5 आणि जसं की आता उन्हाळा चालू झाला ना, त्यामुळे चहा बंद केलेला आहे। तर मुलांना दूध, चॉकलेट दूध वगैरे देत असते। आणि आज मी बनवणार आहे माझ्यासाठी कोकम सरबत। मुलांना काही आवडत नाही, तर मी कसा बनवते तर तुमच्यासोबत शेअर करते आणि मस्त असा कोकम सरबत एन्जॉय करू आणि कोकम सरबत पासून आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा। हा मी कोकम सरबत आणलेला होता, अजून ट्राय नाही केला। आता फर्स्ट टाइम बनवत आहे। उन्हाळा आहे, महिना पाहुणे वगैरे येत असतात, कुणीही आलं तर झटपट बनवायला अगदी सोपा आहे। सो चला, आणि आपल्या शरीरासाठी पण हा खूप चांगला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात नक्की तुम्ही कोकम सरबत पीत जा। सो चला, तर आहे ना, सगळ्यात कोकम सरबत बनवण्याआधी ना आपल्याकडे जो काही सब्जा वगैरे असेल ना, तर तो तुम्ही टाकू शकतात। तर वाटीमध्ये बघू शकतात, तर सब्जा होता ना, तो 5 मिनिटं आधी मी छान असा भिजत ठेवलेला आहे। आता एकच ग्लास बनवायचा, त्यामुळे झटपट तुमच्यासोबत शेअर करते। तर कोकम सरबत बनवण्यासाठी ना, या ठिकाणी मी माठातलं 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, पिठी साखर, काळं मीठ, सब्जा भिजवलेला आहे आणि कोकम सरबत घेतलेला आहे। पिठी साखर म्हणजे घेतली ना तर झटपट आपला तयार होतो, आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी पाहुणे वगैरे आले ना, तर पिठी साखर असली की झटपट आपल्याला बनवून देता येतो, अजिबात वेळ जात नाही, त्यामुळे मी तरी पिठी साखर वापरते। तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये मी सब्जा टाकला, त्यानंतर थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, त्यानंतर थोडंसं नॉर्मल मीठ, आणि त्यानंतर 1 ग्लाससाठी 2 चमचे पिठी साखर आणि 1 चमचा कोकम सरबत घालायचा आहे। रेडीमेड बाजारात सध्या कुठेही मिळतो, त्यामुळे तो इझिली अवेलेबल आहे। आणि कोकम सरबतचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ना, उन्हाळ्यामध्ये ना आपल्या शरीरात पण भरपूर उष्णता असते, आणि उष्णता थंड करण्यासाठी, शरीराला थंडावा मिळण्यासाठी ना कोकम खूप चांगला आहे, त्यामुळे तो सरबत जर बाहेरून आला ना तर अवश्य कोकम सरबत प्यावं। आणि दुसरं म्हणजे ना, कोकममध्ये ना हायड्रॉक्सी ॲसिड असतं, जेणेकरून आपलं वजन कमी करण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे। ज्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल ना, त्यांनी नक्की कोकम सरबत प्यायला हवं। आणि आता जेव्हा मी पहिल्यांदा आणलं ना, त्यावेळेस मी सगळं सर्च केलं, काय काय फायदे आहेत वगैरे, आणि म्हणून मग तुम्हाला मी सांगते। तर बघू शकतात, मस्त असं रेडी झालं, खूप मस्त झालेलं आहे, आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा। एकदा ना त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं ना, त्याच्यामुळे खूप जास्त छान चव येते। असो, आता मुलांनाही उठवते। तर खूप दिवसांनी आज DIY बनवायला घेतलं। या माझ्याकडे काही बॉटल्स होत्या, त्यांना मी पेंट केलं, आणि मला असं वाटलं की कॅमेरा चालू आहे, पण अचानक मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला आणि हे काहीही शूट झालेलं नाही, त्यामुळे नॉर्मल असं आपला छानपैकी ॲक्रेलिक कलर मी बॉटलला दिलेला आहे। आणि याच्यावरती थोडंसं मला महादेवाचं काहीतरी करायचं होतं, असं डोक्यात मी ती थीम होती, आणि त्यानुसारच मी कलर दिला। म्हटलं चला, तुमच्यासोबत आज खूप दिवस झाले DIY शेअर केलेला नाही, आणि घरातली कामं पण चालू होती ना, त्यामुळे, आणि मला ना अशा वेगवेगळ्या बॉटल्स जमा करायचा खूप वेड आहे असं म्हणू शकतात। कुठेही दिसली तर मी उचलून आणते, मला अजिबात काहीही लाज वाटत नाही। जसं आपण प्लांट पण मी चोरून आणते, आणि बॉटल्स पण मी उचलून आणते जिथे कुठे दिसेल, आणि बऱ्याच दिवसापासून त्या घरामध्ये ठेवलेल्या होत्या। आणि त्याच्यावरचं जर तुम्हाला काचेच्या बॉटल्सवरचे जर स्टिकर काढायचे असेल ना, तर गरम पाण्यामध्ये ना बॉटल ठेवून द्यायची अर्धा 1 तासासाठी, आणि त्यानंतर खूप इझिली ते निघतं, आणि त्यावरती स्क्रॅच पण पडत नाही। चला, तर आता इथे ना मी खाली ब्ल्यू आणि वरती ब्लॅक असा कलर दिलेला होता। आता हा ब्लॅक कलर ना आपल्याला पिंडीचा फिलिंग येत आहे, त्या शिवलिंग असतं, आणि त्यामुळे शिवलिंगावरती जसं काही असतं ना ते महादेवाचं, तसं मी ड्रॉइंग बनवायला घेतलं। आता या ठिकाणी मी काढत आहे त्रिशूळ, ओम असं काहीतरी डोक्यात ठेवून, आणि ती थीम डोक्यात ठेवली आणि काढत आहे। तर व्हिडिओ बघत राहा।
दिवस झाले ना घरामध्ये रोज रोज त्याच गोष्टी करायला खूप वेळ जातो, चिडचिड होते आणि आपल्याला नेहमीच त्या गोष्टींचा जर उपयोग लागतच असेल ना, ती गोष्ट नेहमीच लागते ना, तर म्हटलं चला आज फायनली ते एकदाचं करून ठेवूया. कारण की नेहमी करायचा खूप कंटाळा येतो. आणि काय लागतं हे तुम्हाला सांगते. आम्ही राहतो नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये कोणतीही भाजी ही शेंगदाण्याशिवाय होत नाही, हे तुम्हालाही माहिती असेल जर तुम्ही नाशिकचे असाल तर प्रत्येक पालेभाजीला असो किंवा दुसऱ्या कोणत्याही भाज्या असल्या ना, तर थोडात का होईना आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे लागतोच. तर बरेच दिवस झाले संपला होता आणि त्यामुळे ना धावपळीत पटकन थोडासा करून घ्यायचे आणि त्यामुळे ना खूप घाई व्हायची, चिडचिड होते ती वेगळीच. आणि उन्हाळा आहे ना, तुम्ही बघू शकतात की गॅस जवळ गेलं ना खूप गरम होतं आणि या गरमीमुळे आपल्याला ना काम करतानाही चिडचिड होते. म्हणून आज संध्याकाळी ना आज मला फक्त काहीतरी नॉर्मल साधंसं जेवण बनवायचं होतं ना, तर त्याआधी म्हटलं चला ही एकदाची कामं संपवून टाकूया. म्हणून मी शेंगदाणे घेतले, भाजून ठेवते आणि भाजून झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची होती. शेंगदाणे तर भाजत होते, तर म्हटलं असं भाजता उभं राहण्यापेक्षा खोबऱ्याचा किस पण करायचा होता, तर खोबरं घेतलं. किस बनवण्यापेक्षा ना जे आपलं बटाट्याच्या स्लायसर असतं ना ते घेतलं, त्याने छान त्याच्या पातळ स्लाइस करून घेते आणि नंतर मिक्सरला फिरवते, जेणेकरून काय होतं ना आपल्याकडे खोबऱ्याचा किसही रेडी असतो. बऱ्याचदा ना मसाल्याच्या भाज्या होतात, म्हणजे आमची कुठलीही भाजी ना बिना ग्रेव्हीची अजिबात बनत नाही. मिक्सर आणि ग्रेव्ही आणि भाजी प्लस हे असं कॉम्बिनेशन आमच्याकडे असतं. त्यामुळे या गोष्टी लागतातच. आणि त्या आपल्याला जर मसाला करायचा आहे ना, तर झटपट खोबरं, कांदा, कोथिंबीर सगळं पटापट रेडी असलं तर पटकन घ्यायचं आणि मिक्सरला फिरवलं की झटपट ग्रेव्ही तयार होते. पण यातच जर लसूण सोललेला नसेल किंवा खोबऱ्याचा किस नसेल, हे सगळं करायचं म्हटलं की खूप वेळ जातो. म्हणून ही पूर्वतयारी तो म्हणू शकतो आपण. 8 दिवसाचं बनवून ठेवते. वाटण नाही, फक्त हे वाटण मी कधीही फ्रेशच बनवते आणि फ्रेश वाटणाची टेस्ट थोडीशी वेगळी आणि खूप चांगली लागते. त्यामुळे मी ते कांदा, लसूण वगैरे त्याचं वाटण कधीही बनवत नाही. फक्त खोबऱ्याचा किस बनवून ठेवणार, शेंगदाण्याचा कूट, लसूण सोलून ठेवते 2 ते 3 दिवसासाठी. कोथिंबीर आपली निवडून व्यवस्थित कपड्यात बांधून ठेवते, कारण की उन्हाळा आहे, कपड्यामध्ये ती खूप जास्त दिवस आणि फ्रेश राहते. सो चला, आणि उन्हाळा आहे त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं. जेवण बनवतानाच मी इतकं पाणी पिते ना, म्हणजे किचनमध्ये उभे असले तर 2-3 ग्लास पाणी माझं तेवढ्या टायमात पिऊन होतं. आणि ही मला नेहमीची सवय आहे की तो अर्धा ग्लास तरी मी पाणी थोडंसं 15-15, 20-20 मिनिटांनी पित असते. माहीत नाही, पण ती सवय आहे. असं म्हणतात की पाणी हे नेहमी बसून प्यावं, पण इकडं कधी काय होतं, काम चालू असतं आणि त्या याच्यातच आपण पाणी पित असतो. असो, पाणी पिणं महत्त्वाचं आहे. सो उन्हाळा लागलाय, भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुमच्या शरीरात भरपूर पाण्याची गरज असते उन्हाळ्यामध्ये आणि ती आपल्याला भागवायलाच हवी, नाहीतर मग भरपूर काही समस्यांना सामोरे जावं लागतं. असो, इकडे खोबरे पण भाजून झालं, शेंगदाणे थंड होत आहे, खोबरा पण थंड होत आहे आणि जिऱ्याची पावडर आम्हाला लागते. लहान मुलं असो किंवा घरातले, त्यांना ते दाताखाली जिरं आलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे जेवणामध्ये बऱ्याचदा जिऱ्याची पावडरच वापरली जाते. ती 8-15 दिवस टिकेल इतकी पावडर बनवून ठेवते. तर जिऱ्याची पावडर बनवण्याआधी ना जिरं छान असं मस्त खरपूस भाजून घेते आणि जिऱ्याची पावडर जी आहे ना ती जे काही मी ताक वगैरे बनवते ना, जसं कोशिंबीर बनवते तसं मठ्ठा म्हणजे ताक पण आपण मसाला ताक बनवतो उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यासाठी पण मला लागतं. तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्याच्यामुळे जिऱ्याची पावडर पण बनवून ठेवावीच लागते. तर अशा जसं सीझन बदलतो तसं खाणं पिणं बदलतं आणि तशा त्यानुसार आपल्याला घरात लागणाऱ्या गोष्टी बदलतात. प्रत्येक घरातल्या हाऊसवाईफला, गृहिणीला ह्या गोष्टी माहिती असेल आणि त्याच्यानुसार ती तयारी करते. पण घरातल्या मंडळींना हे माहीत नसतं की याच्यामागे काय करावं लागतं. काही नाही, इतक्यात होऊन जाईल, काही नाही इतक्यात होऊन जाईल म्हणायला जितकं सोपं वाटतं ना, तितकं तिच्या मागचं प्रिपरेशन खूप असतं. आणि त्यामुळे ती ज्या गोष्टी तुम्हाला वेळेवर देते ना, तर तिचं हे प्लॅनिंग, प्रिपरेशन म्हणजे जितकं हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी जितकं जास्त छान मॅनेजमेंट करते ना, तितकं कुणीही करू शकत नाही. तिचं मॅनेजमेंट इतकं परफेक्ट असतं ना, उद्या काय बनवणार आहे, संध्याकाळी काय बनवणार, आत्ता काय खाल्लं, नाश्त्याला काय बनवायचं, हे तिच्या डोक्यात सतत या गोष्टी सुरू असतात आणि हे फक्त एक गृहिणी करू शकते. सो चला, इकडे जिरं पण भाजून झालं, थोडंसं थंड झालं की मिक्सरला बारीक करायला घेते, थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत शेंगदाणे थंड झाले, त्याची पण सालं काढून घेते.
तर आता शेंगदाण्याची सालं काढून झाली आहे. तसं ना शेंगदाण्याची सालं काढायला नाही पाहिजे, तसेच खाल्ले पाहिजे, पण भाजल्यामुळे ती निघतातच, त्यामुळे जितकी निघेल तितकी काढली, बाकीची तशीच ठेवली. हा एक डब्बा जो आहे तो प्रॉपर शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी मी ठेवते आणि 15 ते 20 दिवस तो जातो. कारण की कधी साबुदाणा खिचडी असते, कधी काय तर कधी काय, आणि सुक्या भाजीला तर 1-2 चमचा का होईना आमच्याकडे तो दाण्याचा कूट टाकलाच जातो. आणि भाजलेल्या दाण्याचा कूट टाकला ना की त्याची टेस्ट थोडीशी वेगळी आणि छान लागते. त्यामुळे कोणत्याही भाजीत कच्चे शेंगदाणे अजिबात वापरले जात नाही. त्यामुळे तो आपला जो वेळ वाचतो ना, शेंगदाणे भाजा, साल काढा, कूट करा, तर हा वेळ आपला वाचतो. आणि चला तर सगळा कूट बघू शकतात. हा एवढा बरणीभर आपला मस्त असा कूट झालाय. आणि हे जे डबे आहेत ना ते तुपावरती मिळालेले आहे, त्यामुळे त्याचा वापर मी अशा पद्धतीने करते. ते झालेलं होतं. आता जे भांडं आहेत ना ते सुकं आहे आणि छान पुसून घेतलं. त्यामध्ये मी आता जे आहे जिरेची पावडर करून घेते आणि त्यानंतर मी खोबऱ्याचे किस करणार आहे. कारण की खोबरे जे असतं ना त्याचा बारीक पावडर केली तर त्याचं ऑइल सुटतं आणि मग ते तेलकट होऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीने पहिले शेंगदाण्याचा कूट, नंतर जिरा आणि नंतर खोबऱ्याचा किस केला. आता ही माझी आठवड्याची 15 दिवसाची तयारी झाली, त्यामुळे आता अजिबात टेन्शन नाही. आणि थोडंसं मी आता निवांत राहून थोडासा 5-10 मिनटं उशीर जरी झाला ना जेवण बनवायला तरी मग टेन्शन येणार नाही. असो सगळी अशी तयारी केलेली आहे. तुम्हीही करत असाल, नसेल करत तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करा आणि करून ठेवा या गोष्टी, जेणेकरून आपलंच लाईफ थोडंसं सिंपल होतं आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ना स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायला वेळ मिळतो. तर बघा सगळं काही माझं बारीक जे करायचं होतं ते सगळं झालंय. आणि उन्हाळ्यामध्ये आपण पुदिना पण भरपूर लागत असतो, जसं की मी डिटॉक्स वॉटर बनवते किंवा चटणी वगैरे त्याच्यासाठी, सो तो पण आणून ठेवलेला होता. तो असा काढून ठेवते डब्यामध्ये, जेणेकरून तो बऱ्याच दिवसासाठी चांगला राहतो. याच्यामध्ये तुम्ही कपडा किंवा माझ्याकडे टिश्यू पेपर होता तो मी ठेवला. आणि पुदिना जितका आपल्यासाठी थंड आहे त्यामुळे त्याच्या बऱ्याच गोष्टींमध्ये वापर होतो. इवन आहे ना मी कोशिंबीरमध्ये पण जी पुदिन्याची चटणी बनवून ठेवते ना ती थोडीशी टाकल्यामुळे कोशिंबीर खूप छान होते. नक्की एकदा ट्राय करून बघा. सो अशा पद्धतीने ही सगळी तयारी मी आता संध्याकाळच्या वेळेस केलेली आहे. आणि त्यानंतर मग आता जेवण वगैरे बनवायला घेणार. असा काहीसा आजचा दिवस होता.
आणि त्याचबरोबर ना तुमच्यासोबत मी काल एक गोष्ट शेअर केली होती की जी कोरफड होते ॲलोवेरा, त्यामध्ये भिजवलेले मेथीचे दाणे ठेवले होते आणि ते अशा पद्धतीने त्यामध्ये टाकल्यानंतर त्याला मोड आले, कारण की मला हे हेअर ऑइल बनवायचं होतं, जे की मी एकदा मागे तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर त्यामध्ये हे ॲलोवेराचे तुकडे, मेथीचे दाणे, त्यानंतर रोजमेरीचे जे पानं मिळतात ते टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर कढीपत्ता घातला आहे आणि खोबरं तेल घेतलं आहे. खूप छान तेल झालं, नक्की ट्राय करून